सोलापुरातील करमाळ्यामध्ये देशातील सहकारी संस्थेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलाय। कोल्हापूरच्या गोकुळ सहकारी दूध संघाच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आले। या प्रकल्पासाठी 33 कोटी 33 लाख रुपये खर्च करण्यात आले असून या वीज निर्मितीमधून गोकुळ दूध संघाची 50 लाख रुपयांच्या विजेची बचत होणार आहे। आगामी काळात सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात खरं तर वापर होणार आहे। अनेक वाहने सौर ऊर्जेवर चालतील अशी नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे। त्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेल या इंधनावरील ताण कमी होईल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय। या प्रकल्पासाठी गोकुळ दूध संघाने मोठी गुंतवणूक केली असून सुमारे 5 वर्षांनंतर हा प्रकल्प कर्जमुक्त होणार आहे। आपल्या देशामध्ये आणि विशेषतः आपल्या राज्यामध्ये फार मोठा उपयोग या विजेच्या बाबतीत या सूर्याचा होईल। त्यानंतर आता विजेवरच्या गाड्या निघालेल्या आहेत। आपल्याला तेलाचे साठे विशेषतः डिझेल आणि पेट्रोल हे आयात करावं लागत होतं। आता जर विजेच्या वापरावरच गाड्या निघणार असतील, त्यामध्ये जर आता बॅटऱ्या चांगल्या निघाल्या, जशी सोलरमध्ये टेक्नॉलॉजी आली तशी जर झाली आणि एकदा चार्जिंग केले की हजार किलोमीटर गाड्या जर पळायला लागल्या, तर मला वाटतं यामध्ये सुद्धा आता डिझेल आणि पेट्रोल लागणार नाही आणि म्हणतो याचा सगळ्याचा जनक हा सूर्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।